नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 14 डिसेंबर 2025च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, ISSF विश्वचषक 2025च्या पदक यादीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच दुसरा. तर या यादीमध्ये भारताचा क्रमांक दुसरा आहे. बघा, ISSF विश्वचषक 2025 ही जी स्पर्धा होती ती नुकतीच पार पडली होती आणि यामध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे, लक्षात ठेवा. बघा, पदक यादी बघूयात आपण. बघा, पहिल्या क्रमांकावर आहे चीन. ओके, तर बघा, पहिल्या क्रमांकावर चीन आहे. चीनने सर्वाधिक पदके जिंकली आहेत. ओके, आणि नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे भारत. ओके, भारताने एकूण 28 पदके जिंकली आहेत. ओके, तर बघा, आणि तिसऱ्या क्रमांकावर म्हणजेच भारताच्या खाली आहे युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिका. ओके, तर बघा, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच 14 डिसेंबर. तर 14 डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस दरवर्षी आपण साजरा करतो. ओके, तर बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे, मुख्यमंत्री आरोग्य विमा योजना नुकतीच कोणत्या राज्यामध्ये सुरू केली जाईल? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच पंजाब. ओके, तर पंजाब या राज्यामध्ये मुख्यमंत्री आरोग्य विमा योजना नुकतीच सुरू होणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. ओके, कारण की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये योजनेबद्दल असे प्रश्न विचारले जातील. ओके, तर बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे, डिसेंबर 2025पर्यंत पंतप्रधान सूर्यग्रह मुक्त बिजली योजनेअंतर्गत छतावरील सौर ऊर्जा स्थापनेमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच गुजरात. तर गुजरात हे राज्य बघा, पंतप्रधान सूर्यग्रह मुक्त बिजली योजनेअंतर्गत छतावरील सौर ऊर्जा स्थापनेमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. बघा, गुजरात हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. ओके, बघा, गुजरात हे राज्य सौर रूफटॉप स्थापनेसाठी आघाडीचे राज्य आहे. ओके, तर बघा, दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. ओके, महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यानंतर उत्तर प्रदेश, केरळ आणि राजस्थान असा यांचा क्रमांक लागतो. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे, नुकताच 2025चा राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून किती लोकांना मिळाला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजे 36. ओके, तर 36 लोकांना नुकताच 2025चा राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मिळालेले आहेत. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे, हॅमर शस्त्र सिस्टीमच्या उत्पादनासाठी भारत आणि कोणत्या देशांमध्ये करार करण्यात आलेला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए फ्रान्स. तर भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये हा हॅमर शस्त्र सिस्टीमचा जो उत्पादनासाठी करार आहे तो करण्यात आलेला आहे. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणत्या राज्यातील दुधवा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच इंद्रधनुष्य पाण्याचा साप आढळलेला आहे? ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच उत्तर प्रदेश. ओके, तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये दुधवा व्याघ्र प्रकल्प आहे आणि नुकतेच त्या दुधवा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये इंद्रधनुष्य पाण्याचा साप आढळलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणता देश नुकतेच 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा पहिला देश बनलेला आहे? ओके, बघा,
विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर बघा, हा देश पहिला देश बनलेला आहे, त्यामुळे महत्त्वाचा ठरतो. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, ऑस्ट्रेलिया. तर ऑस्ट्रेलिया हा देश नुकतेच 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला देश बनलेला आहे. तर बघा, ऑस्ट्रेलिया हा देश जगातील पहिला देश बनलेला आहे ज्याने अधिकृतपणे 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा कायदा लागू केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कोठे करण्यात आला होता? ओके, तर बघा, कोठे आयोजित झाला होता? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, हरियाणा. ओके, तर हरियाणा राज्यामध्ये 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे. भारताची पहिली शून्य उत्सर्जनवाली इलेक्ट्रिक टग परियोजनेचे अनावरण कोणी केले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सर्वानंद सोनोवाल. सर्वानंद सोनोवाल यांनी नुकतेच भारताची पहिली शून्य उत्सर्जनवाली इलेक्ट्रिक टग परियोजनेचे अनावरण केलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.